दादांच्या स्मृतीला त्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी आपल्या हातून पुण्यकर्म घडावं या उद्देशानं या वृद्धाश्रमामध्ये आपण आपला काहीतरी नखभर खवणा हिस्सा असावा आणि त्या वृद्ध आश्रमामध्ये मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, स्त्री, पुरुष कोण आहे माहीत नाही, पण त्यांना ज्या पद्धतीनं नवसागर परिवार मदतीचा हात देतं आणि त्यांची सेवा करतं, तशी सेवा, तशी प्रेरणा दादांच्या या स्मृतिदिनी किंवा दादांच्या या जलदान विधी प्रसंगी या नेकाळी परिवाराच्या मनात उत्पन्न होणं साधी गोष्ट नाही. आपल्या खिशातला 1 रुपया कोणाला देताना माणसाला 4 वेळा विचार करावा लागतो आणि ती देण्याची प्रवृत्ती किंवा देण्याची वृत्ती त्या माणसाच्या मनात केव्हा निर्माण होते, जेव्हा त्याच्या आई वडिलांचे संस्कार त्या कुटुंबावर लागले जातात किंवा ते शिकवतात की जे का रंजले गांजे त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा, साधू तेथेची ओळखावा, अशी म्हण तिथे आहे. तिथंच अजून एकाने म्हणलंय, शोधसी मानवा राहुळे मंदिरी, देव हा नांदतो आपुल्या अंतरी. जर आपण देव किंवा ह्या संकल्पनेला मानत असाल तर माणसाने माणसामध्ये माणुसकीच्या भावनाने परमेश्वर किंवा देव शोधला पाहिजे. आणि हे तीच व्यक्ती करते ज्यांच्या संस्कारामध्ये आई वडिलांचा हिस्सा आहे. म्हणून तुम्ही जे दादांच्या या पुण्यानुमोदन प्रसंगी, जलदान विधी प्रसंगी या आश्रमामध्ये दान पुण्यकर्माचं जो काही निर्णय घेतला, तो निर्णय हा दादांच्या संस्काराचा एक भाग आहे. माणसाची एक संकट असते, एखादा पावसाचा थेंब जर साहेब पाण्याच्या ग्लासमध्ये जर पडला तर तो पिण्यालायक होतो. तोच पावसाचा थेंब एखाद्या गटारात जर पडला तर तो दूषित होतो, त्याचा वास येतो. तोच पाण्याचा थेंब एखादा पानावर पडला तर दवबिंदू दिसतो, आकर्षक दिसतो, मोहक दिसतो. तोच पाण्याचा थेंब एखाद्या मद्याच्या ग्लासमध्ये पडला तर तो मादक होतो. आणि तोच पाण्याचा थेंब एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर मोती होतो. संगत दारुड्याला जर दारुड्या भेटला तर काय होतं, त्याच्या गप्पा त्याचप्रमाणे चालतात. जुगाऱ्याला जुगारी भेटला तर त्याच्या गप्पा जुगाऱ्याशी संबंधित असतात. तसं एखाद्या विचारवंताला आपण भेटलो, एखाद्या दानी माणसाला आपण भेटलो तर आपल्या मनात सुद्धा चांगले संस्कार उत्पन्न होतात आणि चर्चा मात्र आपले चांगल्याच विचाराची होते. दादांनी हा जो तुम्हाला वारसा दिला, हा वारसा अनमोल वारसा आहे आणि त्या वारसाला तुम्ही जो न्याय देत आहात तीच खरी दादांना या पुण्यानुमोदन प्रसंगी, जलदान विधी प्रसंगी खरी श्रद्धांजली आहे. मी माझ्या शिरसाट परिवाराच्या वतीनं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीनं दादांना आदराची आदरांजली वाहतो, पुष्पाची पुष्पांजली वाहतो. त्यांच्या विचाराला, त्यांच्या आचाराला अभिवादन करतो आणि येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय.